जनतेने मला एक चान्स जर दिला तर मी एका वर्षात जर एकही काम नाही करू शकली तर मी जाहीर निवेदन करते सगळ्यांना की मी एका वर्षानंतर राजीनामा देऊन देईल. भ्रष्टाचार किती भ्रष्टाचार करणार आहे. अरे तुमचे खिशे एवढे कशा राजकारणी लोकांचे खिशे मोठे असू शकतात की त्या खिशामध्ये एवढा पैसा मावतो. निवडणुकीपुरता हा पक्ष निवडला की याच्यानंतर सुद्धा या पक्षात कार्य तुमचं चालू राहणार. नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल की सध्याच नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागलेले आहे. अशातच दर्यापूर नगरपालिकेमध्ये जर आपण पाहत असाल की या निवडणुकीमध्ये तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत मैदानात उतरलेले आहेत. अशाच आपल्यासोबत भावनाताई भुतळा आहेत गावंडे, ह्यासुद्धा दर्यापूर नगरपालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून थेट नगराध्यक्षाची निवडणूक लढत आहे. ताई नमस्कार. जय महाराष्ट्र. आपण प्रथमच दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत आहे आणि थेट आपण एक नगराध्यक्ष पदच का निवडलं? काय असते माहिती आहे का, जो माणूस तळागाळातला आहे तो कधीच प्रोग्रेस करू शकत नाही. त्यासाठी या सिस्टममध्ये जर काही बदल आणायचा असेल तर त्या सिस्टीममध्ये तुमचा स्तरा वरचाच असला पाहिजे. कारण जे वरचे लोक आहेत ते खालच्या लोकांना काम करू देत नाही, हे सर्वसामान्यांनाही माहिती आहे. त्यामुळे असं वाटलं की आता जे काही पद घ्यायचं ते वरचंच. आपण आधी कमेंट केल्या होत्या सोशल मीडियावर, आपल्या कमेंट पाहिल्या आम्ही की तुम्ही म्हटलं की भारसाकडे विरुद्ध भारसा, म्हणजे भारसाकडेच का? प्रत्येक न्यूज चॅनलवर एकच होतं की दोन्ही भारसाकडेंविरुद्ध म्हणजे राजकारण चालू आहे. माझं एक सारळ सोपं मत होतं की भारसाकडे वर्सेस भारसाकडे यावर का बोलून राहिले तुम्ही? दुसरे विषय नाहीत का? दर्यापूरच्या प्रोग्रेसवरचे विषय नाही का? हा माझा म्हणण्याचा विषय होता. आणि इतर लोकही राजकारणामध्ये इंटरेस्टेड आहे, तुम्ही त्यांच्याही गोष्टी लोकांना सांगा, एवढा माझा उद्देश फक्त. दर्यापूर नगरपालिकेच्या संदर्भात जर आपण पाहतो की विविध समस्या आहेत, आपण कोणत्या मुद्द्याला घेऊन ही निवडणूक लढत आहात? एका पर्टिक्युलर मुद्द्याला घेऊन मी निवडणूक लढतच नाही आहे. या निवडणुकीचा उद्देश एकच आहे की या दर्यापूरमध्ये भरपूर समस्यांचे गाठोडं एक बांधण्याचं काम किंवा त्याला पूर्णत्वात नेण्याचं काम हे एक चांगल्या पदावर असलेला नगराध्यक्षच करू शकतो. त्यासाठी मला असं वाटतं दर्यापूरकरांचा विकास झाला पाहिजे, दर्यापूर नगरीचा विकास झाला पाहिजे. ज्या मातीने आपल्याला जन्म दिला, म्हणजे म्हणायला काही हरकत नाही आहे, याच गावातली लेक आणि याच गावातली सून, म्हणजे माझा जन्मच या मातीतला आहे, पण या मातीसाठी काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून हा मी निर्णय घेतलेला आहे. दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात जर आपण पाहत असेल की असे माजी नगराध्यक्ष सुद्धा म्हणतात की आम्ही बरेचसे विकास कामे केलेले आहेत आणि जे काही कामं रखडलेले आहेत हे सुद्धा आम्ही निवडून आल्यानंतर करणार. आश्वासन भरपूर झाले. म्हणजे मी माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये बोलली की जर जनतेने मला एक चान्स जर दिला तर मी एका वर्षात जर एकही काम नाही करू शकली तर मी जाहीर निवेदन करते सगळ्यांना की मी एका वर्षानंतर राजीनामा देऊन देईल. तुम्ही सांगरुळकर नगरचे रस्ते बघा, जो एरिया खूप स्टँडर्ड म्हटला जातो, डॉक्टर मला यांच्या दवाखान्यापासून जाणारा रस्ता, शिवर रोड विहानपर्यंत खूप खडतर रस्ता आहे. आणि माझा आजपर्यंत काय फोकस होता की फक्त साईनगर वगैरे हेच रस्ते खराब आहे, पण असं काही नाही. साधं सांगरुळकर नगर जिथे मॅक्सिमम या दर्यापुरातले नेता राहतात तिथेच आपलं लक्ष नाही आणि विकासाच्या आपण गोष्टी कुठपर्यंत करणार आहे, बरोबर? तुम्ही PhD सुद्धा केली आहे आणि काय सांगाल तरुण युवकांसाठी तुम्ही अशी काय कोणत्या या ठिकाणी तुम्ही योजना आणणार? सर्वप्रथम आपल्या नगर परिषदकडे भरपूर जागा अवेलेबल आहे. आज मी बघते की MPSC हा एक क्रेज झालेला आहे मुलाचा. कारण एक तर सिम्पल आहे की इफ यू हॅव अ पॉवर तर तुम्हाला पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह या दोन गोष्टी जोपर्यंत तुम्ही हातात घेत नाही तोपर्यंत पॉवर येत नाही. पण एक त्याच्यामधली चुकीची कल्पना अशी काढलेली आहे की जोपर्यंत सत्ता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असो किंवा पॉलिटिकल असो ती येत नाही तोपर्यंत पैसाही खाल्ल्या जात नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की सर्वप्रथम माझा फोकस हे राहील की या दर्यापूरमध्ये जी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये MPSCच्या स्टुडंटला अभ्यासिका उपलब्ध करून देणे आणि त्यांना ज्या ज्या सोयी आवश्यक आहेत त्या सोयी उपलब्ध करून तो कसा चांगल्याने पुढे जाईल. आणि मी इच्छा बाळगते की जर मी हे करू शकली तर नक्की या दर्यापूरमधून भरपूर सारे MPSC UPSCमधून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स बाहेर निघतील. एक प्रश्न आपल्या दर्यापुरात एक बंद पडलेली सूतगिरणीचा मुद्दा आहे. 400 लोक त्या ठिकाणी कामावर होते, परंतु आज गेल्या कित्येक वर्षांपासून ती सूतगिरणी बंद आहे. बरेचसे आमदार येऊन गेले, सर्व येऊन गेले, आश्वासन देत गेले, मात्र अद्यापही ती सूतगिरणी सुरू झाली नाही. कसं आहे, सामान्य माणसात राहिल्यानंतर समजेल की सूतगिरणी हा विषय काय आहे. आजही कितीतरी लोक देवाला प्रार्थना करतात की आज सूतगिरणी जर चालू झाली तर आमचा रोजगाराची संधी मिळेल. पण काय असते,
खिसे असतात हो, मी म्हणते माझ्या खिशात 1 लाखाची रक्कम हवी, खिशालाही काही ना काही लिमिट आहे ना. भ्रष्टाचार किती भ्रष्टाचार करणार आहे. अरे तुमचे खिसे एवढे कशा राजकारणी लोकांचे खिसे मोठे असू शकतात की त्या खिशामध्ये एवढा पैसा मावतो. आणि भ्रष्टाचार हाच मला असं वाटते की एवढी सूतगिरणी पण एक आहे, खूप रोजगार तिथून निघून गेलेले आहे, खूप लोकांचे मनं दुखावले गेले आहे. आणि हा विषय थोडा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी आज त्यावर जास्त स्पष्ट बोलणार नाही. पण जेव्हाही संधी मिळेल सूतगिरणी या विषयावर मी म्हणजे माझं एक इंडिपेंडंट स्पीच मी एक्सप्रेस करेल. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडून लढला, हाच पक्ष का तुम्ही या ठिकाणी हे केला? महाराष्ट्रासाठी जो माणूस लढला, मराठी माणसाच्या हक्कासाठी जो लढला, की एक सामान्य मराठी माणसाला त्याचे हक्क मिळायला पाहिजे, ते म्हणजे आपले बाळासाहेब ठाकरे. आणि आपला महाराष्ट्राचा राजा, मी तर म्हणते महाराष्ट्राने तो देशाचा राजा आहे, शिवाजी छत्रपती महाराज, या दोनही मी यांना वंदना करते की या दोघांनी आपल्याला हक्क दिला. तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराबद्दल मी खूप ॲग्री होती. असं वाटलं की एक साधारण माणूस रिव्होल्यूशन आणू शकतो तर आपल्यासारखं का नाही आणू शकत. तर त्यामुळेच मी हा पक्ष निवडला. पक्ष निवडण्यामागे सर्वप्रथम तर बाळासाहेब ठाकरे माझे खूप एक इन्स्पिरेबल आयडॉल आहेत. सेकंडली आपले जे आता आमदार आहेत, आमदार साहेब लवटे साहेब, तर त्यांचे मला काही व्ह्यूज खूप आवडले की कुठलाच आमदार कोण्या टपरीवर चहा नाही पित, पण आमचे आमदार हे कुठेही सामान्य माणसाला भेटतात आणि त्यांच्यात विजन आहे. भरपूर सारे कामं त्यांनी मला दाखवले की सँक्शन होण्याच्या मार्गात आहेत. जनसामान्यासाठी काम करणारा माणूस बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की कुठेतरी आपणही त्या मार्गावर जावे आणि हा पक्ष निवडावा. निवडणुकीपुरतं हा पक्ष निवडला की याच्यानंतर सुद्धा या पक्षात कार्य तुमचं चालू राहणार? बिलकुल. आता एक तर मी म्हणजे इथे स्पष्ट सांगते की आता थांबायचं नाही. हातात मशाल घेतलेली आणि आता ही मशाल विझणार नाही आहे, कारण युवक आहात, तुमचं रक्त सळसळतं आहे, या मराठी भूमीने तुम्हाला बनवलेलं आहे. आणि हे जे राजकारण आहे हे कोण्या जाती धर्म पक्ष याचं नाही आहे, हे राजकारण फक्त विकासाचं आहे. त्यामुळे आता थांबायचं नाही. नक्कीच. तर आपण पाहत असाल की या ठिकाणी भावनाताई भुतळा यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत, कारण की त्यासुद्धा PhD झालेल्या आहेत. सध्या तरुणाच्या हातात हे संपूर्ण देश द्यावा असे सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हणत आहे. त्यामुळे तरुणाच्या हातात जर देश दिला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण या ठिकाणी जर त्या निवडणुका तरुणाच्या माध्यमातून लढवल्या तर कुठेतरी आपल्या देशाचा, गावाचा, शहराचा विकास होईल, हे मात्र नक्कीच. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.